हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत एक पोटली, म्हणजे छोटे छोटे आपण जे बॉल बोलतो त्याला, ते मी तुम्हाला इथे सगळ्यात सोपी पद्धत सांगणार आहे. तिथे आहे माझ्याकडे फोम. मी त्याचे छोटे छोटे तुकडे अगदी करून घेतलेले आहेत. एकदम आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे फोम नसेल तर तुम्ही कपडाही यूज करू शकता, पण कपडा कसा थोडासा रफ होतो म्हणून आपण फोम यूज केला तर छानच पद्धत. इथे एक स्क्वेअरमधला कपडा घेतलेला आहे आपण, आणि त्याच्यामध्ये फोम टाकून घ्यायचा आहे. तर फोम असं बोटाने आपण टाकल्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आणि आपली जी बॉल हे असतं, बॉबिन असती, बॉबिनच्या होलमधून आपल्याला टाकायचं आहे, की जेणेकरून आपला फोम जो आहे तो अगदी व्यवस्थित पॅक राहील आणि कुठे सुटणारही नाही. या पद्धतीने तुम्हाला आपली जी बॉबिन आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर दोऱ्याने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. असं गोल राऊंड राऊंड फिरवून तुम्हाला दोऱ्याने पूर्ण त्याला साईडने दोऱ्याने फिरवून पॅक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्याला एकदम पॅक इथे गाठ पडून जाते, जी आहे ती दोऱ्याची गाठ पडून जाते एकदम छान. आणि व्यवस्थित पण येऊन जातो बॉल जो आहे आपला, एकदम सेम पण येतो आणि व्यवस्थित टाईट पण होतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला करायचं असेल सुईने पॅक तर तुम्ही करू शकता, एक सेफ्टीसाठी, कारण की ब्लाऊजला लावायचं आहे, नंतर ओपन व्हायला नको आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक एक गाठ मारू शकता त्याला सुई धाग्याने पॅक करून, म्हणजे असं ती सर्कलवाली, की जेणेकरून ते पॅक होऊन जाईल या पद्धतीने. तर एकदम सोपी ट्रिक आहे, तुम्ही इथे बघू शकता. या पद्धतीने आपण एकदम छान पद्धतीने आपले बॉल जे आहेत ते रेडी होत आहे. तर तुम्हाला असंच एक पुन्हा एकदा मी एक ट्राय करून दाखवते, की म्हणजे कसं करायचं असं आहे. परत पुन्हा एकदा तुम्ही एक बघू शकता. या पद्धतीने आपण इथे असं एक बनवलेलं आहे. जर हा झाला आहे छोटा मीडियम साईज, जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठा बनवायचा असेल तर तुम्हाला परत असंच सेम थोडासा मोठा कपडा घ्यायचा आहे. आणि हे आहे बॉबिन. तर सेम आपल्याला तुकडे करायचे आहे फोमचे. आणि मोठा करायचा असेल तर थोडासा एक्स्ट्रा फोम टाकायचा आहे, म्हणजे थोडा मोठा बनवण्यासाठी. आणि जर एकदम त्याच साईजचा बनवायचं असेल तर तुम्ही तेवढं टाकू शकता. असं आपल्याला स्क्वेअरवाला कपडा घ्यायचा आहे. तुम्ही 1.5 इंचाचाही घेऊ शकता, म्हणजे जर मेजरमेंटच पाहिजे असेल तुम्हाला तर 1.5 इंचाचाही घेऊ शकता, किंवा नॉर्मली 2-2 इंचाचाही घेऊ शकता, एक ट्रायल म्हणून. आणि अंदाजे तर मी माझ्या अंदाजेच एवढा कपडा घेतलेला आहे. तो पुन्हा एकदा दाखवते. हा थोडासा मी नॉर्मल मोठा घेतलेला आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही इथे बघू शकता खूप जास्तही मोठा नाही घेतलेला, नॉर्मल मोठा घेतलेला आहे. कारण की खूप मोठे मोठे पण नाही राहत, नॉर्मली एवढे 2 साईज कंटिन्यू राहते. इथे बॅकला थोडासा तुमचा कपडा आतमध्ये जात नसेल तर हा जो कपडा आहे त्याला असा थोडासा पीळ मारून द्यायचा आहे, म्हणजे सर्कल, जेणेकरून ते आपल्याला आतमध्ये ओवण्यासाठी सोपं होऊन जातं. आणि अशा पद्धतीने बॉबिनमध्ये पूर्ण आपल्याला टाईट करून पाठीमागून ओढायची आहे बॉबिन, जेणेकरून जो फोम आहे तो पूर्ण त्याच्यात अडकून जातो. आणि जो समोर असते जी पोटली, त्याला आपल्याला पूर्ण सर्कल करून गाठ मारून घ्यायची आहे, जशी आपण पहिले मारली त्याच पद्धतीने. एकदम सोपी ट्रिक आहे आणि सोपी पण पद्धत आहे करण्याची, आणि एकदम छान पद्धतीने पण बसून जातं. आणि जे आहे फोम ते सुटत नाही, म्हणजे जर तुम्ही असंच हातात पकडून जर गाठ मारायला गेले तर जे फोम आहे ना ते ओपन होतात थोडेसे, आणि जी गाठ म्हणजे तो मोठी साईज होती. हे तुम्ही जर बघितले ना तर म्हणजे बनवले ना तर आपली एकदम पाठीमागे छोटी गाठ राहते, आणि समोर जो फोम आहे एकदम टाईट बसतो, घट्ट बसतो एकदम. आणि नंतर तुम्ही पाण्यात वगैरे टाकला तरी पण तो नंतर लूज वगैरे होत नाही. काय आता थर्माकॉलचे बॉल वगैरे भेटत नाही तर थर्माकॉलचे बॉलने तर खूप इझी होतं, पण बॉल भेटत नाही, म्हणून आता ही एक जे आहे ते एकदम सोपं आहे. आणि अगदी तुमचे मागे पुढेही होणार नाही जर तुम्ही व्यवस्थित थर्माकॉल त्याच्यामध्ये भरून व्यवस्थित स्टिच केले तर. तर तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने आपण असे बॉल इथे रेडी केलेले आहे. तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही पण छान छान बॉल रेडी करू शकता, वेगवेगळ्या कलरमध्येही करू शकता. मी इथे या पद्धतीने 2 केलेले आहे. तुम्ही इथे बघा, एक थोडासा म्हणजे छोटा आहे, म्हणजे मीडियम साईज आहे, आणि एक थोडासा छोटी साईजमध्ये मी इथे बनवलेले आहेत. अशा पद्धतीने इथे रेडी झालेले आहेत. तुम्ही एकदम छान आपले बॉल अशी रेडी आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ट्रिक बघायचे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.